नमस्कार फ्रेंड्स, आज आपण आपल्या सीस्केपला परत कंटिन्यू करणार आहोत आणि साठी मी तुम्हाला आपण आज घेणार आहोत ते रंग दाखवत आहे आणि ते थोडे थोडे पॅलेटवर काढून घेत आहे. हा आहे रॉ सिएन्ना. कॅडमियम लेमन कलर आहे, तो घेत आहोत थोडा. थोडा हा कोबाल्ट व्हायलेट घेणार आहोत, अगदी किंचित. फ्रेंच अल्ट्रामरीन हा घेणार आहोत, अगदी थोडा घ्यायचा आहे. मी दाखवते काढलेले कलर्स तुम्हाला. आणि किंचितसा परमनंट ग्रीन लाईट हा घेत आहोत. हाही थोडा काढून घेतलेला आहे. टायटॅनियम व्हाईट सगळ्यात जास्त लागणारा आणि सगळ्यामध्ये आपल्याला सगळ्या कलर्समध्ये मिक्स करायला हा कलर आपल्याला लागणार आहे, त्यामुळे हाही घेत आहोत. जास्त प्रमाणात घ्यायचा आहे, खूप नाही जास्त, पण तरीही देखील कंपॅरेटिव्हली जास्त प्रमाणात घ्यायचं आहे. लिन्सीड ऑइल घेतलेला आहे, ते बाजूला ठेवलंय. घेतलेले कलर तुम्हाला दाखवते. हे बघा, असे काढून घेतलेले आहेत. या स्टेप पासून आपण जे करायला घेतलेलं होतं तुम्हाला दाखवते की रंगामध्ये तुम्हाला पडलेला फरक तुमच्याकडेही असेल आणि माझ्याकडे पण. बघा, थोडासा पावडरी दिसतोय, पण कलर पूर्ण वाळलेला आहे. आता या स्टेप नंतर पुढची स्टेप आपण प्रत्येक कलरमध्ये थोडं थोडं लिन्सीड ऑइल मिक्स करून मग आपण ते लेअरिंग करणार आहोत. लेअरिंग करणं हे सगळ्यात मोठी गरजेची बाब ठरते ऑइल पेंटमध्ये, की तुमचे रंग नीट बसतात. कारण आपण विदाऊट ऑइल जे ऑइल पेंट्स आहेत ज्याच्यामध्ये ऑइल असतं, पण तरीही देखील आपण ऑइल ॲडिशनल न घेता वापरलेले जे रंग आहेत ते हे आहेत. आणि ह्याच्यामध्ये जरी थिकनेस आपण वापरला तरी देखील बघा तुम्ही काय झालं, ऑइल आहे ते आतमध्ये जिरलं गेलेलं आहे, ते वाळून गेलेलं आहे, पण पावडरी इफेक्ट झालेला आहे. पण पावडर इफेक्ट न होण्यासाठी आणि ऑइलचा इफेक्ट राहण्यासाठी का गरजेचं आहे, कारण ते आपलं पेंटिंग लॉंग लास्टिंग राहतं, प्रिझर्व करता येतं आणि दिसायलाही सजीव दिसतं. तर त्याच्या ज्या स्टेप्स आहेत की फॅट ओव्हर लीन हा मेन रूल आहे. आणि ह्यासाठी म्हणून खूप ऑइल नाही घ्यायचंय, पण प्रत्येक वेळेला लेअर करताना आपल्याला हळूहळू कलर कमी आणि ऑइल जास्त प्रमाणात असा फरक करत करत न्यायचा आहे. ते आपण बघणारच आहोत आणि आपल्याला ते सवयीने येतं, जमतं. अगदी कलर वाळल्यानंतर आपल्याला वाळेपर्यंत आपण पुढच्या स्टेपला सुरुवात करत नाही. आणि जर आपल्याला वाटलं की आपण जरा जास्त ऑइल घेतलं गेलेलं आहे किंवा
कमी ऑइल घेतलं तर फरक नाही, परंतु दुसऱ्या लेवलला आपण त्याच्यावरती पुन्हा लेअरिंग करणार आहोत. पण जर इनफॅक्ट जास्त ऑइल कलरमध्ये मिक्स करून घेतलं गेलं तर आपल्याला हाताला ते जाणवतं, तो स्टिकीनेस जाणवतो आणि मग त्यावेळेला आपण थोडंसं टिश्यू पेपरनी असं टिपून घेतलं तरी हरकत नाही आणि पुढच्या स्टेपला आपण सुरुवात करणार आहोत. त्यामुळे काळजीचं काही कारण नाही आहे. तर आपण आता आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायची होती मला, की मधल्या 2 एपिसोडच्या म्हणजे पार्ट 2 मला वाटतं, पार्ट 2ला मी जेव्हा व्हिडिओ माझा काढलेला आहे, तर त्यावेळेला मी स्वतः पाहिलं आणि मग माझ्या नंतर लक्षात आलं व्हिडिओ बघताना, की हा उंदीर बेडवर पडलेला दिसतोय. हा बघा हा. पण हा खरा नाही आहे, आमच्या कॅटचं टॉय आहे. त्यामुळे मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. मी मुद्दामून सांगायला म्हणून तुम्हाला दाखवते. नाव लेट स्टार्ट. परत आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. अल्ट्रामरीनने रॉ सिएन्ना इथे काढून घेतलाय. थोडासा